नमस्कार मंडळी, काय म्हणताय? कसे आहात? मजेत ना? मग आवडला ना मालवणच्या गावचा व्हिडिओ? मग आवडलाच पाहिजे. अहो होताच खूप छान. आणि हो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा अजूनही मला, की काय काय राहिलंय, मालवणच्या काय काय वस्तू घ्यायच्या. अरे तू घेतल्याच नाहीस वस्तू. सो आता त्या वस्तू काय काय राहिल्या त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाच. सो आजचा विषय असा आहे, की आज मी अशा एका ठिकाणी चाललोय आणि त्या ठिकाणाचा इतिहास काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. सो इतिहास काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला ती जागा बघायची असेल तर चला. तर मंडळी, मी आता कांदिवली स्टेशनला आलो आहे मुंबादेवीला जाण्यासाठी. हो, आता मी तिकीट काढतो आणि मग आपण जाऊया मुंबादेवीला. हे बघा मंडळी, कांदिवली स्टेशनला आलो आहे मी. सो आता ट्रेन पकडायचं घाईत आहे. चला पटापट जाऊया. चला 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 चला. मंडळी, मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि मी आता चर्चगेटला चाललो आहे. सो मी वेस्टर्न लाईनने चाललो आहे, म्हणून मरीन लाईन्सला मी उतरणार आहे आणि तिथून मुंबादेवी मंदिराजवळ जाणार आहे. आणि जर तुम्ही सेंट्रल लाईनने आलात तर तुम्हाला मस्जिद बंदरला उतरायचं. मस्जिद बंदरवरून तुम्ही जाल तर तुम्हाला एक 15 ते 16 मिनटं एक वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि तुम्ही जर इथून मरीन लाईन्सने गेलात सो तिथूनही तुम्हाला तेवढाच डिस्टन्स मेंटेन होईल. आणि तुम्ही चालत चालत जाणार आहात तर 15-16 मिनटं. आणि जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही मॅप टाका, मग तुम्हाला कळेलच किती लवकर. आणि हो, तुम्ही स्टेशनवरून जर टॅक्सीने जाणार असाल तर तुम्ही एक 10 मिनटात. सो मग आता मी पण ठरवतो मरीन लाईन्सला उतरल्यानंतर कसं जायचं, चालत जायचं की टॅक्सीने. बघा ना, बाहेर गरमी बघा किती आहे. आता उतरल्यावरच ठरवूया. काका थांबा थांबा, मरीन लाईन्सला उतरू तरी द्या. हा, सो मंडळी, आता आपण मरीन लाईन स्टेशनला उतरलोय आणि आता आपण मुंबादेवी मंदिरासाठी प्रस्थान करतोय. मरीन लाईन्सला उतरला तिथून तुम्ही मुंबादेवीला चालत जाताना तुम्हाला पारशी डेअरी फार्म दिसेल. आता हे पारशी डेअरी फार्म आहे 1916च. सो म्हणजे आत्ताच्या काळात जर म्हणाल तर आत्ता 110 वर्ष झालेली आहेत. हो ना? 110 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि खूपच छान डेअरी आहे तिथे. खूप डेअरी प्रोडक्ट चांगले मिळतात. आणि मुंबईतली खूप जुनी पारशी डेअरी आहे. ते पोलीसवाले बघा भर उन्हात ट्रॅफिक कंट्रोल करतायत. आपल्यालाच एवढं उन्हात त्रास होतोय तर या पोलिसांसाठी खरंच सॅल्यूट आहे. मंडळी, हे बघा, हे झवेरी बाजार आहे. इथून आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथे मुंबादेवी मंदिर आहे. सो आता आपण जाऊया मुंबादेवी मंदिराच्या दिशेने. चला. अरे पटवा पटवा आर्ट ज्वेलरी पटवा. हे मणिरत्नम ज्वेल एम्पायर आहे. इथून असं सरळ जायचं आहे आपल्याला. मंडळी, हे मुंबादेवी मंदिर आहे. आता आपण या दिशेने चाललोय.
तर मंडळी मी आत्ताच मुंबादेवी मंदिरात जाऊन आलो, देवीचं दर्शन घेऊन आलो. आणि या मंदिराची हिस्ट्री सांगायची तर 15व्या शतकात हे मंदिर बांधलं गेलं, कोळी बांधवांनी बांधलं. आणि त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे 18व्या सेंचुरीमध्ये या मंदिर हटवलं गेलं. त्याचं अजून कारणही माहिती नाही आहे. आणि त्यानंतर काही वर्षांनी ते इथे भुलेश्वरच्या इथे मुंबादेवी मंदिर बांधण्यात आलं. आणि असं म्हणतात की ती कोळी बांधवांची देवी आहे आणि आपल्या मुंबईचं ग्रामदैवत आहे. आणि मुंबई हे नाव कसं पडलं तर मुंबा आणि आई म्हणजे आपल्या मुंबईची आई, म्हणून त्याचं नाव मुंबा आई मुंबई असं झालंय. सो तुम्हालाही या मुंबादेवी मंदिराबद्दल आणखी काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा, कारण माझ्याकडून काही राहिलं असेल. मला इथली आत्ता लोकल लोकांनी सांगितलं, त्यावरून मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देतोय. आणि तुम्हाला जर काही माहिती असेल आणि मी सांगायचं विसरलो असेल किंवा मी सांगितलं नसेल, अरे तुला तर हे माहितच नाही, असं जर काही असेल ना तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. मंडळी आपण मुंबादेवीचं दर्शन तर घेतलंच आहे, आता तुम्ही पाहिलं. आणि अशी म्हण आहे की पहिले पेट पूजा मग देवपूजा, पण आता मी उलट करतोय, पहिल्यांदा देवपूजा आणि मग पेट पूजा. ही बघा मागे पूर्ण खाऊ गल्ली आहे. Echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound in the arms of सो sorrow. मंडळी हे बघा खातोय, खूप मजा आली. स्पायसी आहे, गोड आहे, आंबट आहे, मजा आली. Caught in the rhythm, the stars and the moon teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. मंडळी खाऊन झालंय, मला फुल तहान लागली होती म्हणून मी मागवलंय लिंबू सोडा. तर मंडळी मी आता मुंबादेवी मंदिरात दर्शन घेतलं आणि आता मी माझी पोटपूजा केलेली आहे. आणि यानंतर मी चाललोय भुलेश्वर मंदिरात. ते मुंबादेवी पासून एक 5 मिनिटं अंतरावर आहे, एक 500 मीटर काहीतरी आहे. सो ते मंदिरात कसं जायचं तो रस्ता मी तुम्हाला दाखव, चला. तुम्ही जर झवेरी बाजारवरून सरळ आलात तर पहिल्यांदा राईट हँड साईडला मुंबादेवी मंदिर लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला असं सरळ जायचं इथून आणि तुम्हाला भुलेश्वर मंदिर दिसेल. तर आपण आता भुलेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत. तर मंडळी आत्ताच आपण भुलेश्वर मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिरात शूट करायला दिलं नाही, कारण का मंदिरात शूट करायला परवानगी नाही आहे, त्यामुळे मी मंदिरातून नाही दाखवू शकतो तुम्हाला. हां, पण भुलेश्वरला कसं यायचं याचा रस्ता तर मी तुम्हाला दाखवला आहे. सो तुम्ही लवकरात लवकर या आणि भुलेश्वराचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. आणि आणखी हो, भुलेश्वर मंदिराचा इतिहास असा आहे की भुलेश्वर मंदिर हे 1879 मध्ये त्याची स्थापना झाली आहे.
जसं मुंबादेवी मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे, तसंच भुलेश्वर मंदिरही ऐतिहासिक मंदिर आहे. सो तुम्ही ह्या जुन्या मंदिराचं दर्शन घ्यायला नक्की या आणि आपल्या भुलेश्वराचे आशीर्वाद घ्यायला नक्की या. इथे बसल्यावर मला इतकं प्रसन्न वाटतं की गार वारं आहे, छान मंदिरात बसायला मिळत आहे, निवांत आहे सगळं. म्हणजे असं वाटतं की आयुष्य एकदम असं स्थिर झालं, कसलंच काहीच टेन्शन नाही आहे, फक्त आपण आणि देव. सो देवाचं दर्शन मी घेतलं. तुम्हीही लवकरात लवकर दर्शन घ्यायला या आणि तुमचे अनुभव काय आहेत हेही सांगा. आणि हो, मी जे मंदिराबद्दल सांगितलंय आणि तुम्हाला अजून काही भुलेश्वर मंदिराबद्दल माहिती असेल ना, तर लवकरात लवकर सांगा मला, म्हणजे कमेंट्समध्ये. सो मंडळी, मी आता व्हिडिओचा शेवट करतो. मगाशीच करणार होतो मी तिथेच मंदिराजवळ, पण खूप थकलो होतो, इतकं ऊन होतं, उन्हात खूप थकलो होतो. सो आता फायनली मी व्हिडिओचा शेवट करतोय. सो तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की मुंबादेवी मंदिर आणि भुलेश्वर मंदिर कसं वाटलं तुम्हाला. त्याबद्दलची जी हिस्ट्री मी सांगितली, जी मला माहीत होती ती मी सांगितली, ती तुम्हाला आवडली का, आणि त्याच्यात काही कमी असेल तर ते कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, कमेंट्समध्ये हेही सांगा की तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी जायला आवडेल माझ्यासोबत. आणि मंडळी, व्हिडिओज बघत राहा, कमेंट्स करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. हो, आणि तुमचं प्रेम असंच दाखवत राहा. तर मंडळी, मी आता तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या एका नव्या व्लॉगमध्ये. आणि हो, आपलं ते नेहमीच राहिलं ना, लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.